स्त्रियांनी संध्याकाळच्या वेळी या चुका करू नये, नाहीतर माता लक्ष्मी नाराज होईल. खूप प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर काही धार्मिक उपाय जरूर करून पाहावेत. धार्मिक मान्यतेनुसार हे उपाय केल्याने तुम्हाला आयुष्यभर पैशाची उणीव भासणार नाही. गरिबीपासून दूर राहण्यासाठी या 7 गोष्टी नेहमी दूर राहिले पाहिजे. नंबर 1 गोष्ट आहे, सूर्यास्ताच्या वेळी घराच्या किंवा दुकानाच्या उंबरठ्यावर उभे राहून बोलू नका. तसेच व्यवहाराबद्दल बोलू नका. यावेळी दान करणे टाळा. सूर्यास्त वेळी कोणालाही दान देऊ नका. ते कितीही महत्त्वाचे असले तरी देऊ नका, असे शास्त्र सांगते. नंबर 2 आहे, या काळात दूध, दही, तूप, रुपये किंवा पैसे इतरांना दान करू नका. नंबर 3 आहे, शारीरिक संबंध टाळा. सूर्यास्ताच्या वेळी चुकूनही शारीरिक संबंध करणे टाळा. या काळात गोधुली बेला म्हणतात. नंबर 4 आहे, पूजा करण्याची किंवा दिवा लावण्याची ही वेळ आहे. केस धुवू नका किंवा मेकअप करू नका. कितीही महत्त्वाचे असले तरी महिलांनी केस धुवू नयेत किंवा स्वतःला सजवू नयेत. शक्य असल्यास पूजेच्या वेळी वेळ घालवावा अशी मान्यता आहे. नंबर 5 आहे, कपडे धुवू नका. सूर्यास्तानंतर कपडे कधीही धुवू नका. काही अडचणीत ते धुवावे लागलेच तरीही चुकूनही बाहेर वाळवू नका. नंबर 6 आहे, सूर्यास्तानंतर आंघोळ, झाडून काढणे, अंतिम संस्कार करण्यास मनाई आहे. त्याचा उल्लेख पुराणामध्ये आढळतो. यावेळी झाडांना स्पर्शही करू नयेत. रात्री केस कापणे, मुंडन करणे शुभ नाही. 7 दही खाऊ नका. लक्ष्मीला पांढरे अन्न अर्पण करणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी दुधाशिवाय कोणत्याही पांढऱ्या वस्तूचे सेवन केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो. अशा स्थितीत रात्री दह्याचे सेवन करणे योग्य मानले जात नाही. नंबर 7 आहे, सूर्यास्तानंतर आंबट वस्तू, दूध, मीठ आणि हळद इत्यादी दान केल्याने देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक संकटांना सामोरे जाऊ लागू शकते. अशा परिस्थितीत संध्याकाळी अशा वस्तू दान करणे टाळावे. नंबर 8 आहे, धार्मिक मान्यतानुसार रात्रीच्या वेळी केस कापणे किंवा मुंडन करणे कोणत्याही व्यक्तीसाठी शुभ नाही. असे केल्याने व्यक्तीवर नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव होतो आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला गरिबीचाही सामना करावा लागू शकतो, अशी धार्मिक मान्यता आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.